किंवा गुगल सर्च ऍड ही इंटेंट बेस्ड आहे, की आता जो युजर ज्या प्रकारची गोष्ट सर्च करतोय तीच मी दाखवतोय. आणि इंटरेस्ट बेसला फक्त लॉजिक असतं की ह्याला ट्रॅव्हल आवडतं, ट्रॅव्हलचे रील्स बघतो, ट्रॅव्हलचे हॅशटॅग वापरतो, म्हणून मी युरोप टूर दाखवायला लागलोय. पण त्याला आता जायचं आहे, त्याच्याकडे आता पैसे आहेत का नाहीत, त्याची इच्छा आहे का नाही, त्याला सुट्टी मिळणार का नाही, हे काहीच माहिती नाही आहे, तरी पण आपण दाखवायला लागलोय कारण त्याचा इंटरेस्ट तो आहे. दोन प्रकारच्या मोठी ऍडच्या कॅटेगरीज आपण बनवूया. एक असते इंटेंट बेस्ड ऍड आणि एक असते इंटरेस्ट बेस्ड ऍड. इंटेंट बेस्ड म्हणजे काय, आत्ता युजरचा इंटेंट आहे, इच्छा आहे, हेतू आहे तो प्रॉडक्ट, तो सर्व्हिस परचेस करण्याचा. म्हणजे कोणीतरी लाईफ इन्शुरन्स असं सर्च केलं गुगलमध्ये, याचा अर्थ त्याला आता लाईफ इन्शुरन्स घ्यायची इच्छा आहे किंवा माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे म्हणून तो सर्च करतो. याला म्हणतात इंटेंट बेस्ड ऍड. आणि गुगलचा जो डिस्प्ले ऍड प्रकार आहे, कुठल्या तरी वेबसाईटवर बातमी वाचतोय आपण, तिथे शेजारी ऍड दिसली, तो आत्ता तो प्रॉडक्ट घेऊ इच्छितोय नाही इच्छितोय आपल्याला माहिती नाही, आपण एक इंटरेस्ट जज करतोय की आत्ता बातमी वाचतोय, ती बातमी हेल्थ केअरवर आहे म्हणून आता त्याला हेल्थ पॅकेज घ्यायचं असू शकतं, म्हणून आपण हेल्थ केअरची ऍड दाखवू शकतो. याला म्हणतात इंटरेस्ट बेस्ड ऍड. आणि मेटा इन्स्टा ऍड पण इंटरेस्ट बेस मध्येच येतात. तिथं काही सर्च होत नसतो, तिथं लोक एका पर्टिक्युलर पद्धतीचा कंटेंट बघत असतात आणि मध्ये आपण ऍड दाखवतो. बिलीव्ह मी, इंटेंट बेस्ड ऍडला नेहमी रिझल्ट चांगलाच येतो रादर दॅन इंटरेस्ट बेस्ड ऍड. म्हणून इंटेंट बेस्ड ऍड महाग पण असतात. म्हणून गुगल ऍड सगळ्यात महाग का आहेत, कारण गुगल ऍडला रिझल्ट पण चांगला येतो, कारण तो अशा लोकांना टार्गेट करतो ज्या लोकांना तो प्रोडक्ट त्यावेळी पुढच्या 4 तासात, पुढच्या 8 तासात, एखादा फ्लॅट असेल तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये घेण्याची इच्छा असते म्हणून सर्च करत असतो.